नमस्कार. शहादा शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांचा सुळसुळाट. चोरट्यांची टोळी गावभर हिंडताना CCTVत कैद. शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात चोरी व घरफोडींच्या घटनांनी डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेतिया लोणखेडा रस्त्यावर असलेल्या विद्या विहार परिसरात राहणारे काशीनाथ बधू पाटील व यादव मदन पाटील यांच्या घरामध्ये चोरट्यांनी घरबंद असल्याचा फायदा घेत घरफोडी केली. दोन्ही कुटुंबे बाहेरगावी गेली असल्याने चोरीची तक्रार देण्यास विलंब झाल्याचे समजते. या दरम्यान गावातून 3 मोटरसायकली चोरीस गेल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे CCTV फुटेजमध्ये 5 अज्ञात चोरटे टोळकी करून मोटरसायकल चोरी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विद्या विहारमधीलच कमलबाई हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे प्रल्हाद सुदाम पाटील यांची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यांच्याच घरासमोरील वाहन चोरी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे परिसरातील अजून एका मोटरसायकलचे स्पेअर पार्ट काढून मोटरसायकल रस्त्यावर फेकून चोरट्यांनी पळ काढला आहे. अशा प्रकारे गावातील 3 मोटरसायकली चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. शहादा शहरापासून विद्या विहार भागापर्यंत चोरट्यांचा वाढता सुळसुळाट ही केवळ कायदा सुव्यवस्थेची समस्या नसून सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवरचा थेट हल्ला आहे. बंद घरे हेरून घरफोडी करणे, सलग 3 मोटरसायकली लंपास करणे हे सर्व करताना CCTV कॅमेऱ्यात ही टोळकी स्पष्टपणे कैद होतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसांसोबतच नागरिकांनी देखील CCTV लाईट व्यवस्था शेजाऱ्यांशी समन्वय वाढवणे गरजेचे आहे. मात्र पोलीस प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा पोलीस आहेत परंतु सुरक्षितता नाही असेच म्हणता येईल. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.